जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाला धन्यवाद देऊ। आज रविवार दिनांक 12/10/2025 ऑक्टोबर, आपण जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। ह्या नवीन दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं आणि ही सकाळची वेळ त्याच्या प्रार्थनेसाठी दिली, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया। प्रियांनो, आज पवित्र वार आणि पवित्र वार या दिवशी आपण सर्वजण प्रार्थनेसाठी सहभागितेसाठी आपण चर्चमध्ये जात असतो, मंडळीमध्ये जात असतो आणि देवबाप त्याच्या वचनातून प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतो। त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया। आणि खरोखर परमेश्वर हा खूप चांगला आहे, तो जिवंत आहे, त्याची प्रीती महान आहे आणि आपण या सकाळच्या समय त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ, गौरव देऊ। आपण प्रार्थना करूया। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे। प्रभू, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत। प्रत्येक जण आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत। प्रिय प्रभूची ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे। प्रभू, हा नवीन दिवस तू आम्हा प्रत्येकाला तू दाखवलास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे, तुझ्या नावाला गौरव देत आहे। प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू केलेली आहे। प्रभू, हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे। प्रभू, आमच्या सर्व पापांची, अपराधांची, सर्व घाणेरड्या गोष्टींची तू आम्हाला क्षमा कर। प्रिय प्रभू येशू, सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी आजार, सर्व सैतानी विचार प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून टाक। आणि प्रभू, या सकाळच्या समयी प्रभू तू माझा आणि प्रिय प्रभू येशू ऐकणाऱ्या सर्व लोकांचा तू ताबा तू घे। हे देवा, तुझी सेवा करत असताना प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे होऊ दे पित्या परमेश्वरा। प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत। प्रभू, आमच्या जीवनातील सर्व आजार, रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा। प्रभू, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक। आमेन, 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 आमेन। प्रियांनो, या सकाळच्या भक्तीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ज्यांनी लाईक केलं, शेअर केलं आणि या वचनाची सेवा करत आहेत त्या प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करो। आजच्या म्हणण्यासाठी आपण काढूया स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय आणि खरोखर ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की देवाचं वचन आमच्याकडे स्पष्ट आहे। आता ह्या ठिकाणी दोन व्यक्तींचा आम्हाला ह्या ठिकाणी संदर्भ दिसत आहे। दोन व्यक्तींविषयी आम्हाला ह्या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्त्याने सांगितलेलं आहे आणि मग देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रदिवस मनन करतो, तो धन्य। जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते। दुर्जन तसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत। ह्यामुळे दुर्जन न्याय समय टिकवायचे नाहीत, पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो। प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दोन वेगवेगळे पुरुष आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे। आता ह्या ठिकाणी जो पहिला पुरुष आम्हाला दिसत आहे तो परमेश्वराच्या इच्छेने चालणारा आम्हाला दिसत आहे, परमेश्वराच्या मार्गानुसार चालणारा दिसत आहे आणि खरोखर
आम्ही जे लोक पाहतो, जे देवाच्या सानिध्यात असतात, जे परमेश्वराच्या जवळ असतात, जे देवाच्या इच्छेनुसार चालतात, प्रियांनो, त्यांचं जीवन ह्या स्तोत्रकर्त्यांनी ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये उत्तम रीतीने रेखाटलेला आम्हाला दिसत आहे. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. आता याच्यातील जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दुर्जनांची मसलत. आता दुर्जन म्हणजे कोण? दुर्जन म्हणजे जे दुष्कर्म करणारे लोक, वाईट वागणारे लोक, वाईट गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये असतात, जे देवाच्या विरोधात वागतात, जे देवाच्या इच्छेनुसार चालत नाही, अशा लोकांना दुर्जन म्हटलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी असतात. आणि मग हे जे वाईट लोक असतात, हे जे वाईट लोकांपासून मसलतीने चालत नाही, वाईट लोकांच्या मसलतीने चालत नाही. आता जी मसलत असते बघा, कधी कधी काय होतं माहिती का, दोघं तिघं एकत्र येतात आणि एखादा जर चांगला मनुष्य जर त्या ठिकाणी असेल तर त्याच्याविषयी त्या ठिकाणी मसलती चालतात. आणि जो देवाचा पुरुष आहे, जो देवाचा व्यक्ती आहे, तो या जे वाईट लोक आहेत त्यांच्या मसलतीने, सल्ला मसलतीने तो चालत नाही आणि पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही. ही दुसरी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आता पापी जन म्हटल्यानंतर पहा, जे देवाच्या विरुद्धामध्ये आहे, जे देवाच्या विरुद्ध गोष्टी करतात, यांना पापी जन म्हटलेलं आहे. आणि यांचे जे मार्ग आहेत हे अतिशय खराब आहे. हे देवाच्या संगती चालण्यास योग्य असे मार्गाने ते चालत नाही. आणि म्हणून आम्हाला काय करायचं की ह्या लोकांच्या मार्गामध्ये जायचं नाही, परंतु ह्या लोकांना आम्हाला देवाचं वचन सांगायचं आहे आणि देवाच्या राज्यामध्ये आम्हाला घेऊन यायचं आहे. हो, त्यांच्या मार्गात आम्हाला उभं राहायचं नाही. आणि आज काही लोकांचे असे विचार आहेत की चला, एखादा आत्मा आपल्याकडे येतो म्हणून आज मुलं मुली त्यांच्याशी लग्न करतायत आणि मग कालांतराने काय होतं की तो एखादा आत्मा इकडं आणण्याच्या ऐवजी हाच आत्मा तिकडे जाऊन भेटतो, हाच आत्मा त्या ठिकाणी जाऊन त्यांची सेवा करायला लागतो. प्रियांनो, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही. हो, जो देवाचा व्यक्ती तो पापी जनांच्या मार्गाप्रमाणे तो चालत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. प्रियांनो, जो देवाचा व्यक्ती आहे तो निंदकाच्या बैठकीत बसत नाही. निंदा ही सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे. निंदेमुळं आमचं जीवन बर्बाद होतं. निंदेमुळं आमच्या जीवनामध्ये देवाचे जे आशीर्वाद येतात त्या आशीर्वाद रोखण्यास कारण असे होतात. तुम्ही किती पवित्र धार्मिक जीवन जर जगत असाल, कितीही तुम्ही उपास करत असाल, कितीही तुम्ही प्रार्थना करत असाल, परंतु तुमच्या जीवनामध्ये जर निंदेचा विषय असेल तर देवबाप तुम्हाला कधीच आशीर्वादित करणार नाही. या ठिकाणी देवाचा व्यक्ती निंदकाच्या बैठकीत बसत नाही, हे स्पष्टपणे आम्हाला देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. तर काय करतो तो? कशात रमतो? तर तो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. नियमशास्त्र म्हणजे देवाचं वचन. देवाच्या वचनामध्ये तो रमतो. आज आम्ही देवाच्या वचनामध्ये रमणारे लोक आहोत का, याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि त्याच्या नियमशास्त्राचे तो रात्रंदिवस मनन करतो. तो धन्य. रात्रंदिवस मनन करायचं आम्हाला. देवाच्या वचनाचं आम्हाला रात्रंदिवस मनन करायचं आहे. देवाचा व्यक्ती रात्रंदिवस मनन करताना आम्हाला त्या ठिकाणी तो दिसत आहे. आता पहा त्याचं जीवन कसं असतं बघा. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते बघा. आता पाण्याच्या प्रवाहाजवळ जे झाड लावलेले असते ते कसं असतं? जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाणी कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं झाड एकदम टवटवीत असतं. आता हे जे पाणी आहे हे पाणी पवित्र आत्म्याचं दर्शक आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं दर्शक आहे. आता ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये जर देवाचा आत्मा, पवित्र आत्मा नसेल तर त्याचं जीवन शून्य असं आहे.
परंतु माझं एक तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे, सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याच वेळेस परमेश्वराने तो आम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला दिलं आहे. परंतु आम्ही काय करतो, आम्ही जेव्हा परमेश्वरामध्ये वाढायला लागतो त्यावेळेस आम्ही जास्तीत जास्त देवाच्या सामर्थ्याकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही त्याच्याविषयी अधिक जाणून घेत नाही आणि आम्हाला त्याबद्दलची माहिती नसते, खात्री नसते. आणि बघा, ह्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या रूपी पाण्याच्या प्रवाहाचं जवळ जे झाड आहे, झाड म्हणजे तुम्ही आम्ही, पाणी म्हणजे पवित्र आत्मा, देवाचं सामर्थ्य. आणि ह्या प्रवाहाजवळ जेव्हा आमचं झाड लावलं असतं त्यावेळेस त्याचे टवटवीतपणा असतो, कारण आम्ही देवाच्या प्रवाहाजवळ आहोत, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या प्रवाहामध्ये आहोत. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ते झाड कसं आहे, जे आपल्या हंगामी फळ देतं, प्रत्येक हंगामामध्ये फळ ते, या झाडाची विशेषता आहे की ते प्रत्येक हंगामामध्ये ते फळ देतं. परंतु असे झाड काही असतात की ते प्रवाहाजवळ आहेत परंतु त्याला फळच येत नाही. पाने टवटवीत आहे, शाखा चांगल्या आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे, परंतु त्याला फळ येत नाही. बघा, नवीन करारामध्ये जर आम्ही पाहिलं तर एका अंजिराच्या झाडाजवळून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त चाललेलं होतं आणि ते झाड चांगलं त्या ठिकाणी बहरलेलं होतं. परंतु त्या झाडाजवळ काहीतरी खाण्याच्या इच्छेने तो त्या ठिकाणी गेला, परंतु त्याला त्या ठिकाणी फळ आढळलं नाही. आणि मग त्या ठिकाणी देवाचं वचन सांगते की त्याने त्या झाडाला शाप दिला आणि पुन्हा त्या ठिकाणावरून येताना दिसलं की ते झाड त्या ठिकाणी सुकून गेलेलं दिसलेलं आहे. प्रियांनो, जर आमच्या झाडावर जर फळ नसेल, आमच्यामध्ये टवटवीतपणा आहे, सगळं काही गोष्टी आहे, देवाच्या प्रवाहामध्ये आम्ही वाढ, पण जर आमच्या झाडाला फळ नाही तर प्रियांनो त्या झाडाचा काही एक फायदा नाही. आणि म्हणून मी तुम्हाला या सकाळच्या वेळेस सांगू इच्छित आहे की आमच्या झाडाला फळ हे 100% आलंच पाहिजे. आमचं झाड जर फळ देणार नसेल तर ते तोडून अग्नीत टाकल्याशिवाय त्याचा पर्याय नाही. म्हणून प्रियानो, आम्ही फळ देणारे झालं पाहिजे, ज्याची पाने कोमजत नाही. पानं कधी कोमजतात, जेव्हा त्याला पाणी भेटत नाही, जेव्हा त्याला खत भेटत नाही, त्याला प्रोटीन भेटत नाही, त्याच्यावर रोग येतो, त्यावेळेस झाडाची पाने कोमजतात. परंतु ह्या ठिकाणी काय सांगितले, ज्याची पाने कोमजत नाही, कारण ते झाड कुठं लावलेले आहे, देवाच्या प्रवाहाजवळ, पवित्र आत्म्याच्या प्रवाहाजवळ, देवाच्या सामर्थ्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे. म्हणून ते कधीच कोमजत नाही. आणि ज्या झाडाची पाने कोमजलेली असतात ते देवाच्या प्रवाहाजवळ लावलेले नसतात, ते देवापासून दूर असतात. आणि म्हणून माझं एक या सकाळच्या वेळेस तुम्हाला सांगणं आहे की आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रवाहाजवळ राहिलं पाहिजे, परमेश्वराच्या जवळ राहिलं पाहिजे, देवाच्या जवळ राहिलं पाहिजे, प्रभूच्या जवळ राहिलं पाहिजे. त्याशिवाय आमचं झाड प्रत्येक हंगामामध्ये फळ दिल्याशिवाय राहणार नाही, टवटवीत राहणार नाही, राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बघा, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. तो देवाच्या व्यक्ती जे काही काम हाती घेतो ते सर्व काही सिद्धीत जातं. परमेश्वर त्याला त्या ठिकाणी सर्व काळ विजयी ठरवतो. आणि पहा पुढे, आता या ठिकाणी दुसरा व्यक्ती आहे जो दुर्जन म्हटलेला आहे. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. दुर्जनांना या ठिकाणी खूप, बघा काय दिलेले उपमा,
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे. दुर्जनाला जी उपमा दिलेली आहे ती वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखी दिलेली आहे. ह्यामुळे दुर्जन न्यायसमी टिकवायचे नाही. बघा, दुर्जनांचा विचार आमच्या जीवनामधून काढून टाकूया, कारण देवाने त्यांचा नाश ठेवलेला आहे. ह्यामुळे दुर्जन न्यायसमय टिकवायचे नाहीत. पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. बघा, आणि म्हणून आम्ही ठरवायचं आहे की आम्ही देवाचे व्यक्ती व्हायचं आहे का दुर्जन व्हायचं आहे. दुर्जन व्हायचं आहे तर तो दुर्जन परमेश्वराच्या समोर तो टिकणार नाही. नीतिमानांच्या मंडळीत तो उभा राहू शकत नाही. देवाच्या समोर तो उभा राहू शकत नाही. जर त्याला टिकायचं असेल तर त्यांनी पश्चाताप करावा, परमेश्वराच्या जवळ यावं. या सकाळच्या समय ह्या दोन व्यक्तीच्या बद्दल सुंदर असं वचन देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, आणि खरोखर देवबाप या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद ईश्वर देवबापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभूजी, सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू कर. तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. सर्व आजार रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक, आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. हे देवा, ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे, आणि जे काही सुंदर असं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी दिलंस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. आजच्या सर्व भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक दासाला तुझ्या वचनातून बोलण्याचं सामर्थ्य तू दे. प्रभू, ते दास नाही तर तू तुझ्या लोकांसंगती तू बोल, आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व वाईट गोष्टींपासून प्रिय प्रभू येशू तुझ्या सर्व प्रिय लोकांचं तू रक्षण कर, आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, जे आजारी आहे त्यांना तू स्पर्श कर, जे संकटात आहे त्यांना तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर पित्या परमेश्वरा. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काही साक्ष असतील तर कमेंट्समध्ये टाका, किंवा जो नंबर आता मी सांगितला त्या नंबरवरती आपले व्हॉट्सअपवरती साक्ष पाठवा, आणि जिवंत देवाच्या नावाला गौरव द्या. कारण प्रियांनो, प्रभू येशूच्या येण्याचा काळ समीप आलेला आहे. तर पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्यासाठी आम्ही तयार राहायला पाहिजे. आणि प्रियांनो, आमची तयारी ह्या वचनांमधून आम्ही केली पाहिजे, आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये आम्ही वाढत राहिलं पाहिजे. देव बाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमीन, 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 आमीन.